यवतमाळ विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली। भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी माघार घेतली। मी पक्षाचा समर्पित कार्यकर्ता असल्याने माघार घेतोय असं भुतडा म्हणाले। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडतात। दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यावेळी तुमच्या घरामध्ये एक आमदार आहे, परत दुसऱ्या आमदाराची काय गरज असा टोला गोकुळ गीते यांनी दराडेंनी लगावला। नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे। भाजपचे राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे असा थेट सामना होणार आहे। ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। देवयानी डोणगावकर यांच्या माघारीनंतर गणेश लोखंडे निवडणूक लढणार आहेत। सोन्याच्या चमच्यानं दूध पिऊन राहुल गांधी मोठे झाले। त्यांना आर्थिक टंचाई गरिबी कळत नाही असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना लगावला। पुण्यामध्ये पवार गटानं आमचा विश्वासघात केला असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला। राष्ट्रवादीनं आम्हाला विश्वासात न घेता परस्पर माघार घेत आमचा विश्वासघात केला असं ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेते आता संदीपान भुमरे आहेत असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केले। जिल्ह्यातल्या गटबाजीमुळे शिवसेना 2 निवडणुकींमध्ये पिछेहाट झाली होती, त्यावरून एकनाथ शिंदेंनी याबाबत सूचना दिल्याची माहिती आहे। शासनानं कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। तर हैदराबाद गॅझेट शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेसंबंधातील व्यक्तींना द्यायच्या शपथपत्राचा नमुना जाहीर करण्यात आला आहे। गिरीश महाजन यांनी सांगितलं म्हणून मी माघार घेतल्याचं गणेश गीतेंनी म्हटलं। मला युती धर्म पाळण्यासाठी सांगितल्यानं अर्ज मागे घेतल्याचं ते म्हणाले। नगरसेवक अशरफ आझमी यांनी केंद्र सरकारच्या जेएम पोर्टल विषयावर पालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहिले। जेएम पोर्टलद्वारे छत्री घोटाळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। विधान परिषद निवडणुकीतून सुनील टिंगरे यांनी अर्ज मागे घेतलाय। पार्थ पवारांनी टिंगरे यांची नाराजी दूर केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर साजिद बेग यांनी निवडणुकीतून माघार घेतली। उमेदवाराचा महायुतीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून आपण माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। माजी आमदार भाजप नेते कैलास गोरंट्याल छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। गोरंट्याल यांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेस नगरसेवक फारुक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले। रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषदेत राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेत। मुलाच्या विजयानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोर गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम राहिले। नाशिकमध्ये आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होणार। अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीतून अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली। अर्ज माघारीसाठी कोणताही दबाव नाही असं वक्तव्य ससाणेंनी केलं। काँग्रेसच्या माजी नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी शिवसेना नगरसेविका रेखा यादव यांच्यावर गंभीर आरोप केलेत। रेखा यादव यांच्याकडे 2 रेशन कार्ड आहेत। मालकी हक्काची घरं प्रत्यक्षात जास्त असून त्याबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आमदार विक्रम काकडे यांनी अजितदादांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। जिजाई बंगलामध्ये अजित पवार यांच्या प्रतिमेला काकडेंनी अभिवादन केलं। जळगावच्या रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यासह भावाची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला होता। या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केली। पुणे विधान परिषद निवडणुकीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पुणे विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या नावावर 153 कोटींची मालमत्ता आहे। विक्रम काकडेंनी जयंत पवारांना 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये। संजय राऊतांच्या निवडणूक कार्यकर्त्यांची राहिली नाही या वक्तव्यावर भाजपच्या नवनाथ बन यांनी टीका केली। स्थानिक स्वराज्य संस्थेत तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं। ही निवडणूक कार्यकर्त्यांचीच आहे, घरात बसलेल्या लोकांची नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलं। विधान परिषद डम्पिंग ग्राउंड झाली आहे अशी टीका संजय राऊतांनी केली होती। याला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। उबाटा कचरा कुंडी झाली, त्यांच्याकडे कार्यकर्ते शिल्लक नाही असं म्हणत बन यांनी टीका केली। मिठी नदीतील गाळ उपशाचं काम संतगतीनं सुरू असल्याचं चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितलं। ते संतप्त झाले। मे महिन्यामध्ये नदीपात्रातील फक्त 75% गाळ काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला।